राजा.
सगुण साकार मणी नाटे भाव पाहता क्षणभर रम्य ते रूप सगुण साकार मणी नाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरुणी येतेसे कही बर विघ्न नष्ट भावे पूजिता लंबोदर पूजिता लंबोदर पूजिता लंबोदर गणपती बाप्पा सातारकरांचा आवाज कुठे एवढे लांबून अशी छान उत्साहात आलात की इकडे आवाज कुठे गेला तुमचा जेवायला नाही दिलं का पाहुण्याने चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती वंडरफुल. आता आपण काय करूया यांच्याशी थोडासा संवाद साधूया. विशाल सर मला तुम्हाला या निमित्ताने काही प्रश्न मुवमेंट्स आणि आज फायनली हळद लागतीये ही खरं तर सोनेरी सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सुरुवातीकडे तू कशी बघतीयस विशाल सारखा जोडीदार आयुष्यभरासाठी लाभलेला आहे तर यावरती तू काय सांगशील. माझ्याकडे शब्द नाही एक्सप्लेन किती हुशार आहे पाहिलं का तुम्ही. विशाल तू खूप खुश आहेस म्हणजे असे चेहऱ्यावरूनच तुझे एक्सप्रेशन आम्ही सगळे बघू शकतो.
पण ऍट द सेम टाइम घराबाहेर पडताना आता कुठे चाललात, कशासाठी चाललात, कोणासोबत चाललात, परत कधी येणार, अशा तमाम प्रश्नांना तुला आजपासून सामोरी जायचंय. तर त्यासाठी तू किती प्रिपेअर्ड आहेस मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. सवय आहे ती मला आतापासूनच ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे. ओके, मला तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल, तुमचे सगळे पाहुणे मंडळी या सोनेरी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि खरं तर फार धावपळीचं जग आहे, आपल्याला माहिती आहे, फारसा वेळ आपण एकमेकाला देऊ शकत नाही. पण आता मात्र फार लांबून लांबून पाहुणे मंडळी या सोहळ्यासाठी आलेली आहेत. तर तुम्हा दोघांकडून त्यांना काय सांगता आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल. जेही कोणी पाहुणे आले असतील आणि जे कोणी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनाही माझ्या आणि स्वीटी आणि आमच्या दोन्ही फॅमिलीपासून आभार. तुम्ही आलात हेच आमच्यासाठी भरपूर आहे आणि तुमचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी भरपूर आहे. वंडरफुल. अरे जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. Okay, so before we proceed, I'd like to know since how many days or months or years you know each other? It's exactly almost 11 months and 10 days. तिने जेव्हा पहिल्यांदा मला मेसेज केलेला मी तिला रॅन्डमली उत्तर दिलं, मला काही विचारू नको, माझ्या फॅमिलीला माझ्याबद्दल सर्व माहिती विचार. वंडरफुल. सो गेले 11 महिने ही गोड अशी जोडी एकमेकाला ओळखती आहे आणि फायनली संसार वाटेवरती तुमच्या पहिलं पाऊल पडायला तुम्ही दोघे सज्ज झालेला आहात. गेले 11 महिने तुम्ही एकमेकाला ओळखता, पण या 11 महिन्यांमध्ये तुम्ही एकमेकाला किती ओळखलेलं आहे हे एका छोट्याशा गेम मधून मी जाणून घेणार आहे. तर कॅन वी हॅव 2 चेअर्स ऑन द स्टेज प्लीज. एक दोन आणि स्वीटी, तुम्ही दोघे उत्साहात आहात, तुम्ही असे छान चार्जअप झालेले आहात, तर तुमच्या फॅमिलीज मात्र अजूनही तिथेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी यासाठी म्हणते कारण ते उत्तरच देत नाहीयेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एखाद्या इकडे छोटीशी कॉम्पिटिशन घेऊया. मला तुमच्या दोन्ही फॅमिलीज मधला किती आहे जोश हे एका छोट्याशा ऍक्टिव्हिटी मधून नक्की चेक करायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा विशालचे किंवा एक काम करू, विशालचे फॅमिली मेंबर्स, विशालचे सगळे जे पाहुणे मंडळी आहेत एकदा हात वरती करून दाखवा बरं. ओके, आता आपण काय करणार आहोत, मी 3, 2, 1 असा काउंटडाऊन देईन. मी जेव्हा 1 म्हणेन तेव्हा विशालशी निगडीत जेवढी मंडळी इकडे आहेत, म्हणजे कुंकर परिवाराशी रिलेटेड जेवढे मंडळी इकडे आहेत, तुम्हाला जरासा कल्ला करून दाखवायचंय, दंगा करायचंय. चालेल? रेडी आहात का? ओके, द काउंट गोज डाऊन. 3, 2, 1. आता बघूया पोफळे परिवारातील जे पाहुणे मंडळी आहेत. पोफळे परिवाराचे पाहुणे मंडळी जरा हात वरती करून दाखवा. क्या बात है. अब देखते हैं किसमें कितना है दम. एंड द काउंट गोज डाउन. 3, 2, 1. आमच्या स्वीटीचं पार्ट चुकलंय बरं का. हा, आता हा वाला जोश असाच कायम ठेवायचा. जोश शुड बी हाय. आता आपण काय करणार आहोत, आय हॅव सम क्वेश्चन्स इन माय माइंड जे मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचं आन्सर इधर विशाल असू शकतो और स्वीटी असू शकतं. इफ द आन्सर इज विशाल, तुम्हाला स्वतःकडे पॉइंट आउट करायचं आणि तुम्ही त्यांच्याकडे बोट करायचं, म्हणजे यू आर सपोज टू पॉइंट एट हिम. इफ द आन्सर इज स्वीटी, यू आर सपोज टू पॉइंट एट युअरसेल्फ आणि तुम्ही मग हिच्याकडे बोट टाकायचं. ओके, आणि यू आर गोना डू दिस बाय क्लोजिंग युअर आईज. सो प्लीज क्लोज इट. सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ओके, चलो. वंडरफुल. तुम्हा दोघांपैकी, स्वीटी डोळे उघडायचे नाही, तुम्हा दोघांपैकी मुडी कोण आहे, कोणाचा मूड सतत चेंज होत असतो? ओके. तुम्हा दोघांपैकी फूडी कोण आहे, कोणाला नवीन नवीन पदार्थ ट्राय करायचे असतात? ओके. तुम्हा दोघांपैकी हुज अ गुड ट्रॅव्हलर, प्रवासाची आवड कोणाला आहे? तुम्हा दोघांपैकी चांगला ड्रायव्हर कोण आहे? तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला सतत शॉपिंग करायची असते? स्वीटी, तुला उत्तर द्यायची आहे, कोणीच नाही करत. बरं, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे जे जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता तेव्हा 500ची वस्तू 200 ला आणण्यात पटाईत कोण आहे? कोणाचे बार्गेनिंग स्किल्स 50 ला? बरं झालं विशालने माझी डील नाही केली. त्यासाठी शशिकांत सर होते ते बरं आहे ना. चला, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याचा मित्र परिवार, फ्रेंड सर्कल फार मोठा आहे?
स्वीटी आय नीड युअर आन्सर टू. ओके सेम आहे. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे जे शाळेत हुशार वगैरे होतं, शाळेतला हुशार विद्यार्थी कोण आहे? ओके. तुम्हा दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे? कुठे आहे स्वीटी, तुझा आन्सर्स कुठे? अच्छा, मग असं दोघांकडे दाखव ना बोट. ओके. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने आपल्या पार्टनरसाठी गेल्या 11 महिन्यात सरप्राईजेस प्लॅन केले आहेत? ओके. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला आपण चिटका कांदा म्हणू शकतो? कशावरही या माणसाला राग येतो, असं कोण आहे? मग तो स्वीटीने अजून अनुभवलेला नाहीये ना. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला आपण हट्टी म्हणू शकतो? तुम्हा दोघांपैकी, आता ऍक्च्युली या प्रश्नाला काही अर्थ नाहीये पण असो, तुम्हा दोघांपैकी पंक्च्युअल कोण आहे? दिलेली वेळ कोण पाळतं? कशाचा अभिमान आहे? स्वतःच्या कार्यक्रमात 2-2 तास उशीर आलेली माणसं आहेत. कशाचा अभिमान आहे तुम्हा दोघांना? चलो, पण तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने आपल्या पार्टनर पर्यंत आपलं प्रेम पहिल्यांदा व्यक्त केलं होतं? अरे पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणालं होतं? याचं उत्तर दोघे कसं असू शकतं? आय लव्ह यू सगळ्यात पहिल्यांदा कोण म्हणालं होतं स्वीटी? ओके ओके, क्लोज, ओपन युअर आईज, ओपन युअर आईज. आम्हाला शेवटपर्यंत कळालं नाही कोणी कोणाला प्रपोज केलं. हा, मग आता आपण काय करूया? पण मी नव्हते ना काल, तर मला बघायला आवडेल विशाल पुन्हा एकदा तू असा गुडघ्यावरती बसलास, पुन्हा एकदा स्वीटीच्या प्रेमात पडलास, पुन्हा बघायला आवडेल का तुम्हाला? चलो, वंडरफुल, जोरदार टाळ्या या गोड अशा जोडीसाठी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता आपण काय करणार आहोत? तुमच्या काही बहिणी मैत्रिणीकडे आले असतील तर त्यांच्यासोबत पण एक छोटासा गेम आपण खेळणार आहोत, है ना? सो आता या सेशनची मी शोधणार आहे या गेमच्या माध्यमातून द सेल्फी क्वीन. तुम्ही सगळ्या तुमच्या आयुष्यातल्या राण्या आहातच, पण तुम्ही सेल्फी क्वीन आहात का हे या गेममधून मी शोधणार आहे. आणि हो, जो या गेमचा विनर असणार आहे त्याला विशालकडून 501 रुपयांचा जीपे होणार आहे. हे विशालला न विचारता मी का अनाऊन्स केले मला माहिती नाही, पण केलंय. ओके, आता गेमचे नियम काय आहेत हे ऐकून घ्या. हा गेम असणार आहे 2 मिनिटाचा. या 2 मिनिटामध्ये जगातलं सगळ्यात सोपं काम तुम्हाला करायचं आहे आणि विशेषतः आपल्या आवडीचं तुम्हाला सेल्फीज काढायचे आहेत. आता त्या कोणासोबत काढायचे आहेत, किती काढायचे आहेत, कशा काढायचे आहेत, असे बरेचसे प्रश्न मनात असतील, है ना? तर त्या प्रश्नांचे मी नंतर उत्तर देईन. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलचा कॅमेरा ऑन करा आणि हे जे समोर व्हाईट कलरचं वी वोंट से कार्पेट, पण जे काही व्हाईट कलरचा पोर्शन आहे त्याचा एक फोटो काढून घ्या. याचा फोटो काढायचा आहे. हा, सगळ्यांनी तुमच्या समोर जे काही दिसतंय त्याचा फोटो काढून घ्या. बेसिकली हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, हा ना? चलो, अरे त्याच्या क्लॅरिटीवरती नाहीये रे बेस्ट आपला विनर. डन, सगळ्यांनी काढले. ना लेट मी आन्सर युअर क्वेश्चन्स. तर तुमचे प्रश्न काय असू शकतात की या 2 मिनिटामध्ये नेमकं काय करायचंय? तर या 2 मिनिटामध्ये तुम्हाला सेल्फीज क्लिक करायचे. कोणासोबत? समोर असलेल्या मंडळींसोबत. किती? जेवढे 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त फोटोज क्लिक करता येतील तेवढे. कसे? याला मात्र काही नियम आणि अटी आहेत. नियम क्रमांक 1, तुम्ही आल्याला फार कौतुक झालं तुमची की तुम्ही फार सुंदर दिसताय, तुम्ही ग्लॅमर आहात या कार्यक्रमाचं. पण कितीही सुंदर दिसत असलात तरी स्पर्धक आहात ना एकमेकींच्या. सो बेसिकली पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही एकमेकींसोबत फोटोज काढू शकत नाही.
फोटोसाठी समोर बसलेली मंडळी तुम्हाला कन्सिडर करायची आहे. ओके, खाली जाऊनच काढावी लागतील ना. नंबर 2ची अट ही आहे, एका व्यक्तीसोबत तुम्ही एकच फोटो काढू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही धावत धावत आलात आणि या सरांसोबत एक फोटो काढला. सर, किती आनंद झाला असेल तुम्हाला या सरांनी असं इमॅजिन केलं होतं अख्खं सौंदर्य आपल्याकडे धावत येतंय. पण मामी साईडला बसले, तेवढाच एक प्रॉब्लेम आहे. मामी पुढचे 2 मिनिट डोळे झाकायचे. ओके, फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्यांच्यासोबत एक फोटो काढला, दुसरा फोटो त्यांच्यासोबत तुम्ही नाही काढू शकत. दुसऱ्या फोटोसाठी दुसरा व्यक्ती शोधणं गरजेचं आहे, तिसऱ्या फोटोसाठी तिसरा. इट मीन्स तुमच्या प्रत्येक फोटो तुमच्यासोबत एक वेगळा माणूस असला पाहिजे, है ना. आता नंबर 3ची अट, ज्यांच्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत, अर्थातच आपली ही ब्राईड अँड ग्रूमची गोड अशी जोडी, त्यांच्यासोबत एक फोटो काढणं कंपल्शन आहे. दॅट्स अ मस्ट थिंग. ओके, आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा म्युझिक ऑन होईल तुमची वेळ चालू होईल, जेव्हा म्युझिक डाऊन होईल तेव्हा तुमची वेळ संपतीये. एकदा म्युझिक डाऊन झालं की तुम्ही जिथेही कुठे असाल तिथून स्टेजकडे परत येणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण विचार करत असाल, सगळे एवढे नटून तटून आलेले असताना ह्या ताईने हा फोटो का काढायला लावला, तर याचंही उत्तर आहे. तर हा फोटो आपण यासाठी काढला कारण मे बी पार्टीत आल्यानंतर तुम्ही फोटोज क्लिक केले असतील, तर ते आपण काउंट करायचे नाही. या फोटोच्या नंतरचे फोटो या गेममध्ये काउंट केले जातात. ठीक आहे, तुम्ही इथे आल्यानंतर आपण सगळ्यांचे फोटो मोजणार आहोत. ज्यांचा सगळ्यात मोठा नंबर असेल सेल्फीचा, त्या होतील या हळदीच्या सेरेमनीच्या सेल्फी क्वीन. कळालं का सगळ्यांना सगळं? रेडी टू रन? अँड द काउंट गोज डाऊन. 3, 2, 1. गॅलरी ओपन करा, स्वतःचे फोटो स्वतःच काउंट करा. जो काही नंबर आहे मनातल्या मनात ठेवा, चेक करा. एका व्यक्तीसोबत चुकून 2-3 काढले असतील तर त्यातला एकच काउंट करा, बाकीचे डिलीट करा. समोर बसलेल्या मंडळींना मला विचारायला आवडेल, तुमच्या अखंड आयुष्यामध्ये कधीतरी तुम्ही फोटो काढून दमलेली थकलेली स्त्री पाहिली आहे का? अशी छान नटली थकली आणि तरी म्हणते नाही बाबा फार दमले फोटो काढूनच, असं काही झालेलं आठवतंय का? पण आपल्या या सेशनमध्ये तेही झालंय म्हणायला हरकत नाही. चला, काउंटिंग कम्प्लीट झालेलं आहे. ओके, त्या ताईंचं बघूया. हां, ताई वरचा नंबर 27, 27, 11, 11, 4. कोण आहे ती भाग्यवान 4 माणसं ताई? नाही, खरंच जाणून घ्यायचंय मला. ज्यांच्याकडे तुम्ही धावत गेलात ती 4 भाग्यवान माणसं आहेत कोण? 12, 28, 28, 10, 10, 32, 32, 13, 13, 21, 21, 35, 35, 37, 37,
29 28 28 27 27 16 16 22 22 13 13 17 17 50 एवढ्या संगीत सेरेमनीमध्ये मी हा गेम खेळला. काय तुम्ही माणसांकडे धावत गेलात की माणसं तुमच्याकडे येत होती की धावत? या 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 असं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी. नाव काय आहे ताई आपलं? ठेवा रे विश्वास, सौंदर्य कसं काय खोटं बोलू शकेल. ताई नाव काय आहे? विद्याताईंनी 50 फोटो काढून त्या पडलेल्या आहेत. सेल्फी क्वीन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्याताई. आता विद्यार्थी आणखीन एक काम करायचं आहे तुम्हाला. आम्ही जेव्हा जेव्हा हा अल्बम बघू तेव्हा तुम्ही आमच्या सेल्फी क्वीन आहात हे आठवण्यासाठी इथे या एक छान अशी पोज द्या. ते कॅप्चर करतील आणि तुम्हाला फक्त पोज द्यायची बरं का. काय जबरदस्त. थँक्यू सो मच विद्यार्थी. तुम्ही ते थांबा. बाकीच्या मजा आहे का? थँक्यू सो मच. प्लीज टेक अ सीट. हो हो बरं मला एक तुम्हाला सांगायला आवडेल. आपल्याकडे एक म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळ्याने देव देतो दोन. तुम्ही ऐकली असेल. आता इकडे आमच्या खरं तर वरराजांनी ऑलरेडी 500 रुपये दिलेले आहेत. 501 रुपये दिलेले आहेत. 1 रुपये मॅटर्स अ लॉट. पण वरराजांकडून ही अमाऊंट आल्यानंतर लगेच वधूराणीच्या भावाने इकडे येऊन परत एक 500 रुपयाची नोट दिलेली आहे. म्हणजे झालं की नाही, आंधळा मागतो एक डोळ्याने देव देतो दोन. चला बरं त्या 50 लोकांचे मनपूर्वक आभार. यांच्यासोबत तुम्ही फोटो काढले. पण एक गोष्ट मेन्शन करावी. येस, एक गोष्ट मेन्शन करावी लागेल. आजच्या या गेमच्या माध्यमातून खरं तर 50 लोकांना तुम्ही स्माईल करायला लावलंय. दॅट काउंट्स अ लॉट. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आमच्यासारखे चलो थँक्यू मॅम. जर डान्स नाही झाला तर हळद कसली. आणि ढोलवरती जे पर्टिक्युलर मंडळी डान्स करता आले तेवढेच आले. मग आता ढोलवरती ज्यांना नाचता येत नाही त्यांना झिंगाटवर तर नाचता येतच की. हो ना. आता तुम्ही सगळे उठा. तुम्ही दोघे खाली या. झिंगाट लावूया. एक छान धमाल डान्स करा आणि मग तुम्ही पारंपरिक आपणला जो हळद लावण्याचा विधी आहे त्याकडे गेला तरी चालेल.
जपून होत ठेवलं मन हे कधीच नाही झुरलं उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं जीव जडला पर नाही नजरला कळलं किती नडलं जिकिरीन मागना सरलं आताच बया का
केली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची काली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली चढते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्याची वाल लावते मन विसरून वाट सैर भैर धुवते अरे गुलाबाची कली कशी हळदीन माखली आली गाली लाली लाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो डोलते बोलते सनई ताला संगे डोलते बोलते सनई ताला संगे सुर हळवे असेच जन्म साथ राहू दे उमलून प्रीत ही सुखात चिंबन होऊ दे गुलाबाची काली बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली तू होगी 1 2 2 ओ कुड़िए what to do ओ हो गई मुंडे दी पतंगा वारगी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू करदी अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू करदी जिमें कोइन साडी विक्टोरिया तू कैंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा तू कैंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा
ਪਾਪਾ ਓਏ ਹੋਏ ਹੋਏ ਡੈਥ ਹੀ ਹੋ ਗਈ ਲਾਊਡ ਸਪੀਕਰ ਤੇ ਮਾਡੋਨਾ ਵੱਜਦੀ ਉਹ ਲਾਈਕੇ ਵਰਜ਼ਨ ਰਫੈਲ ਘਰ ਤੇ ਕਬੂਤਰ ਵਰਗੀ ਉਹ ਮੇਮਾ ਫਿਰਦੀ ਗੁਲਾਬੀ ਸ਼ੇਡ ਦਾ ਰੰਗ ਹੈ ਫਿਰੰਗੀ ਰੱਖੀ ਤੂੰ ਸਾਂਭ ਕੇ ਆ ਸਾਨੂੰ ਤੇ ਲੱਗਦਾ 100 ਸਾਲ ਤੋਂ ਚੰਗੀ ਜਗ੍ਹਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈ ਵਧੀਆ ਤੂੰ ਘੰਟੀ ਬਿਗ ਬੈਨ ਦੀ ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਉਹ ਜਦੋਂ ਨੱਚੇ ਭੈਣ ਦੀ ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਤੂੰ ਘੰਟੀ ਬਿਗ ਬੈਨ ਦੀ ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਉਹ ਜਦੋਂ ਨੱਚੇ ਭੈਣ ਦੀ ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਸਿਰ ਤੇ ਗਿਲਾਸੀ ਰੱਖ ਪੰਜਾਬੀ ਸਟਾਈਲ ਵਿੱਚ ਲੱਸੀ ਦਾ ਗਿਲਾਸ ਖਿੱਚ
दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे हो ततड़ी ना हाल सुनावा मैं वारी जावा चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे ओ सुन सजना वे तेरे प्यार में दिल डूबा लबों पे तेरा नाम आवे हो तेरे ख्वाबों में दिल डूबा चोरी से हसीना जोरी से संग तुझे ले जाऊं चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग सोने आवे चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग चढ़ा दे रंग छलका छलका रे कलसी का पानी छलका छलका रे ओ आँख न मानी छलका छलका रे कलसी का पानी छलका छलका रे ओ आँख न मानी मैया बोले जाना नहीं भैया अभी माना नहीं बाबुल बोले बस एक दिन कल का छलका गुड्डा बोले जाना नहीं गुड्डी बोले जाना नहीं सखी बोले बस एक दिन कल का छलका 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 रे कलसी का पानी छलका छलका रे ओ आँख न
चली